गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नमस्कार सर्वांना. आपण हा रुमाल आता कंप्लीट करणार आहोत. थोडा मी हा कंप्लीट केलेला आहे. तर इथून पुढे आता मी सांगते कसं करायचं ते. आता इथे मी घेताना ही पूर्ण मी एकेका साखळीतून एक एक खांब घेतलेले आहेत, किंवा जिथे साखळी मोठी वाटते तिथे आपण 2 खांब घ्यायचे. चॅनलला कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी लाईक, कमेंट अँड शेअर नक्की करा. माझ्या आधीच्या व्हिडिओजला पण लाईक आणि शेअर नक्की करा, कमेंट करा नक्कीच. शॉर्ट्स आहेत, व्हिडिओज आहेत. जे नवीन शिकतात त्यांनी पहा, या साखळीतून घेऊन 3 येतात, मग 2 हातून 1, 2 हातून 1. हे एकदा घ्यायचे, साखळीतून घ्यायचं, खालून धागा घ्यायचा आणि 2 हातून 1 आणि 2 हातून 1 घ्यायचे. साखळी नाही घ्यायची, फक्त खांबच करत जायचे. हे दाट खांब असे खूप छान दिसतं रुमाल, फिनिशिंग पण छान येतं. आपण या रुमालामध्ये चमकीची लोकर पण वापरली आहे आणि साधी लोकर पण वापरली आहे, कारण काही चमकीच्या लोकरीचे कलर पण छान वाटतात, तर साध्या लोकरीचे पण कलर छान वाटतात. 2 मिक्सिंग पण छान दिसतं. ते बऱ्यापैकी माझे रुमाल मिक्सिंगमध्येच आहेत आणि मला ते खूप आवडतात. थोडंसं सिंपल आणि थोडंसं चमकीचं. मी हाराचे पण शॉर्ट व्हिडिओ केलेले आहेत. गणपतीसाठी हार किंवा आपलं स्वामींच्या फोटोसाठी हार. तर कुणाला जर हवे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तोरणाचे व्हिडिओज पण आहेत आपले शॉर्ट व्हिडिओजमध्ये. तोरणाचे व्हिडिओज आहेत, पर्सचा आहे, परत हारांचे व्हिडिओज आहेत, परत कमळाचे आसन केलेले आहेत आपण. ते कमळाचे आसन पण ते शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे. नक्की पहा तुम्ही, लाईक आणि कमेंट नक्की करा. राऊंड कंप्लीट होता येत आहे. आता इथे पहा, आपण हे स्लिप स्टिच घ्यायची आहे इथे. तर मी ना प्रत्येक रुमालाला एकच स्लिप स्टिच घेत नाहीये. रुमाल पक्का घट्ट होण्यासाठी पुढे जाऊन परत दुसऱ्यांदा, परत तिसऱ्यांदा आणि परत चौथ्यांदा
4 स्लिप स्टिच माझ्या होतात. त्यानंतर मी साखळी घेते आणि साखळी घेऊन मग आपण नेहमीप्रमाणे इथे असं कट करायचं आणि हा धागा खेचायचा की इथे गाठ बसते. पण तरी पण मी पुढे पण आणि एक गाठ मारते परत, जेणेकरून ते घट्ट राहावे. आणि हा धागा मी लगेच कट करत नाहीये. तर आता पाहूया आपण आता पुढचा कलर घेऊया. यानंतर आपण निळा कलर चमकीचा घेऊया. तर आता कसा जॉईन करते पहा. साखळी घेऊया, एक साखळी, आपण हा जिथे जॉईन केलाय त्याच्या अलीकडे थोडस आपण इथे जॉईन करणार आहोत. इथे धरायचंय, ते पक्क करायचं. 2 3 साखळी केलेल्या आहेत, म्हणजे एक खांब झालेला आहे. आणि अजून एक तिथे मी खांब करते. 2 खांब केलेत, 2 खांब केलेत, तर 2 साखळी, एक 2, परत 2 साखळी आणि 1 2 खांब, परत 1 2 साखळी आणि 1 2 खांब, 1 2 साखळी, इथे 1 2 असे 2 खांब. तर पहा आता आपल्याला हा धागा इथे बाहेरच दिसतोय, तो गुंतला गेला नाही. तर जेव्हा मग गुंतला जात नाही त्यावेळेला आपण हा कट करूया. हा धागा आपण इथे कट करून घेऊ. तर आता पहा ही डिझाईन आता पूर्ण आपण अशी इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. 2 साखळी 2 खांब. पहा आता निळा कलर अजून थोडंच राहिला आहे, तेवढं कंप्लीट करूया. कंप्लीट झाल्यावर रुमाल कसा दिसतो ते पाहूया. लहान ताटासाठी एवढा रुमाल बास होतो. नैवेद्याचे लहान ताट असतात त्यासाठी. ताटावरचे मोठे रुमाल पण आहेत आणि लहान रुमाल पण आहेत. कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या. व्हिडिओ पूर्ण पाहायचा.
कायम हा रुमाल करताना खाली ठेवून पाहायचं की आपला रुमाल लूज होत नाही ना किंवा टाईट होत नाही ना. कारण काही वेळा टोपीसारखा होतो किंवा काही वेळा चुन्या पडतात. तर तेवढं लक्ष ठेवायचं की आपण खाली ठेवून पाहायचं. जर आपल्याला जाणवत असेल टोपीसारखा होतोय तर मग साखळी वाढवायची. आणि जर जाणवत असेल की चुन्या पडतायत तर मग चुन्या पडत असतील तर खांब कमी करायची. सुरुवातीला नवीन शिकतात त्यांनी तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी आपण जे इथे मध्ये खांबच घेतले ना त्या टाईपमध्येच फक्त खांबच घेत जायचे. म्हणजे चुन्या पण होत नाहीत किंवा टोपीसारखं पण होत नाही. रुमाल एकदम छान दिसतो भरीव. हे आपण डिझाईनसाठी आता आपण साखळी वगैरे घेतो. नाहीतर त्याचा नुसता खांबांचा पण रुमाल खूप सुंदर दिसतो दाट. एवढंच की त्याला डिझाईन म्हणजे तीच डिझाईन असते, दुसरी डिझाईन नसते, कंटिन्युअसली एकच डिझाईन असते. तसा पण एक रुमाल तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि एक लक्षात घ्या जेव्हा मी हे इथून साखळीतून घेते म्हणजे खांबांच्या मधून घेत नाहीये मी, तर साखळीमधून घेते जे आपण खालून घेतो. आता हे पहा मी घेताना सांगते तुम्हाला. हे जे घेतोय ते इथे मी असं साखळीमधून घेते. काही रुमालांमध्ये मी खांबांच्या मध्ये घेतले तर बऱ्यापैकी जास्तीत जास्त रुमालांना मी साखळीमधूनच घेते. आपला राऊंड कंप्लीट होत आलाय आता. आता स्लिप स्टिच आपण 4 वेळा करतो. 1 2 3 आणि 4 आणि मग हे घ्यायचं पूर्ण. हे जरा मोठंच घ्यायचं की आपण पुढे गाठ पण मारतोय. तर हे पहा असा रुमाल छान झालेला आहे. खेचून घ्यायचं. इथे गाठ मारायची. अजून एक गाठ. पहा रुमाल असा छान दिसतोय. तुम्हाला रुमाल आवडला का नक्की कमेंटमधून सांगा. खूप छान आहे रुमाल. कलर कॉम्बिनेशन खूप छान झालेलं आहे. आता हा व्हिडिओ आज पूर्ण पहा, पूर्ण संपूर्ण व्हिडिओ. लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत बाय बाय. उद्याचा व्हिडिओ नक्की पहा.